तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. तुळजाई बायोडिझेल पंपाविरोधात गंभीर तक्रार, भेसळ, संगनमत व पर्यावरणीय धोक्याचे आरोप. पिंपरी फाटा ता चिखली जी बुलढाणा खामगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्गावरील तुळजाई बायोडिझेल पंप मालक नितीन लाहुडकर यांच्या विरोधात जिल्ह्यात गंभीर वाद निर्माण झाला आहे. या पंपावर भेसळयुक्त इंधन विक्री, पर्यावरणीय धोका निर्माण करणे आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध धंदा सुरू ठेवल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ही तक्रार सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक शेख यांनी केवळ जिल्हाधिकाऱ्यांकडेच नव्हे तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि बुलढाणा जिल्हा पोलीस यांच्याकडे अधिकृतरित्या ऑनलाईन नोंदवली आहे. आरोपांचे स्वरूप व तपशील. तक्रारीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की पंपावर भेसळयुक्त रासायनिक तेल विक्री करून वाहनधारकांची फसवणूक केली जात आहे. महाराष्ट्र शासनाची अधिकृत परवानगी नसतानाही हा पंप सुरू असल्याचेही सांगण्यात आले. याशिवाय बनावट कागदपत्रे दाखवून अधिकृत पुरवठ्याचा खोटा दावा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर याचा थेट परिणाम होत असून यामागे काही अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा गंभीर मुद्दा तक्रारदारांनी मांडला आहे. तक्रारदारांची मागणी. तक्रारदारांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या पंपावरील सर्व व्यवहार तात्काळ बंद करण्यात यावेत. इंधनाचे नमुने जप्त करून न्यायवैद्यक तपासणी करावी आणि पंप मालक तसेच त्यांच्या समर्थकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे. यामध्ये IPC कलम 420, फसवणूक 278, सार्वजनिक आरोग्याला हानी 120B, कटकारस्थान, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक चौकशी करून कठोर कारवाई करावी अशीही विनंती केली आहे. पूर्वीचा मृत्यूचा प्रकार आठवणे. तक्रारीत मागील 26 सप्टेंबरला घडलेल्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. मलकापूर-नांदुरा महामार्गावरील नायगाव फाट्याजवळील अवैध बायोडिझेल पंपात 2 युवकांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पालकमंत्री मकरंद पाटील यांनी गंभीर दखल घेत जिल्ह्यात अवैध पंप चालू राहणार नाही असा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना याबाबत ठोस निर्देश देण्यात आले होते. अवैध पंपांचे जाळे. खामगाव ते नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 18 पेक्षा जास्त अवैध बायोडिझेल पंप कार्यरत असल्याचे समोर आले आहे. वाहनधारक हे इंधन डिझेलपेक्षा 20 रुपये कमी दराने मिळत असल्याने आकर्षित होतात. मोठ्या प्रमाणात वापरात येणारे हे इंधन ज्वलनशील असल्याने अपघात व प्रदूषणाचा धोका वाढत आहे. पुरवठ्याचे संशयास्पद जाळे. बुलढाणा जिल्ह्यातील या माफियांना गुजरातमधील मोठे गट पुरवठा करतात असे उघड झाले आहे. सुरतमधून हद्दपार झालेल्या तेली गटाचा भुसावळ येथे बायोडिझेल प्लांट असल्याचे सांगितले जाते. तसेच गुजरातमधील चिराग गट सेलवाद येथून थेट जिल्ह्यात बायोडिझेल पुरवतो. निष्कर्षतः या गंभीर प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. प्रशासन पुढील कारवाई कशी करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अवैध पंपांचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे अपरिहार्य ठरले आहे. जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज.